नमस्कार, मी प्रमिला. माझ्या किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. मी आज डिंकाचे लाडू बनवले आहेत. अशा पद्धतीचे तुम्ही लाडू बनवले तर एकदम परफेक्ट तुमचे लाडू बनणार आहे. हे बघा, छान असे माझे लाडू तयार झाले आहेत. चला आपण पाहूया हे लाडू कसे बनवायचे. पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण लाडूमध्ये गूळ वापरणार आहोत, तर सगळ्यात अगोदर आपण हा गूळ बारीक करून घेणार आहोत, म्हणजे पटकन हा मेल्ट होतो. तर अंदाजे मी हे 250 ग्रॅम हा गूळ घेतला आहे. गॅसवर कढई ठेवून 4 चमचे मी यामध्ये खसखस चांगली भाजून घेणार आहे. खसखसमध्ये की नाही कॅल्शियम, फॉस्फरस, आयरन, मॅग्नेशियम, फायबर हे खूप प्रमाणात असते. त्या अनेक आजारांवर खसखस ही आपण खाल्ली पाहिजे. शरीरातील कमजोरी दूर करण्यासाठी खसखसचा खूप उपयोग होतो. बाळंतीण बाईला लाडू बनवतो आपण, त्यामध्ये खसखस आवर्जून घालतो. कारण काय, तर खसखसमुळे छान झोप लागते. यामध्ये फायबर असल्यामुळे पोट सुद्धा साफ होते. आता खसखस आपली भाजली आहे, आता आपण काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये मी 4 चमचे अळीव घेतली आहे. ही सुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. अळीवमध्ये सुद्धा आयर्न खूप प्रमाणात आहे, हिमोग्लोबिन आहे. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन आपले कमी असेल तर आपण ही अळीवही खाल्ली पाहिजे. मासिक पाळीच्या तक्रारी सुद्धा यामुळे दूर होतात. त्वचा आणि केसांसाठी तर अतिशय उपयुक्त आहे. आणि पोट साफ होत नसेल तर आपण ही अळीव खाल्ली पाहिजे. अळीव भाजली आहे, आता मी काढून घेते. आता मी हे 100 ग्रॅम बदाम घेतले आहे, ते सुद्धा आपण भाजून घेणार आहोत. बदामामध्ये देखील भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फायबर, प्रोटीन, ओमेगा 3 हे घटक आहेत. कॅलरीजचे सुद्धा प्रमाण हे कमी करतात. कोलेस्ट्रॉल असतो तो नियंत्रित ठेवण्यास देखील आपल्याला बदामाची मदत होते. स्मरणशक्ती वाढण्यासाठी, मेंदूच्या काही तक्रारी असतील तर त्या दूर होण्यासाठी सुद्धा बदामाचा खूप उपयोग होतो. त्यामुळे आपण बदामाचे देखील नियमित सेवन केले पाहिजे. 2 ते 3 बदाम आपण रोज खाल्ले पाहिजे. आता बदाम भाजले, आता मी काजू भाजून घेते. काजू सुद्धा मी 100 ग्रॅम घेतले आहेत. काजूमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात फायबर असते. काजू खाल्ल्याने काय होतं, तर पोट हे भरलेले राहते, आपल्याला पटकन भूक लागत नाही. आणि त्यामुळे काय होणार आहे, तर वजन आपलं नियंत्रित राहणार आहे. याशिवाय काय असतं, तर काजूमध्ये मॅग्नेशियम खूप आहे, त्यामुळे पचनशक्ती सुद्धा आपली सुधारते. तसेच काजूमध्ये खूप प्रमाणात प्रोटीन आहे, त्यामुळे आपल्या शरीरासाठी जे लागणारे घटक असतात ते ह्या काजूमधून आपल्याला भेटतात. तसेच वजन वाढण्यासाठी सुद्धा काजू आपण खाल्लेले चांगले असतात. काजू हे योग्य प्रमाणात खाल्ले तर आपल्याला त्याचा भरपूर प्रमाणात उपयोग होतो. चला आता आपण काजू सुद्धा आपले भाजले आहेत, ते काढून घेऊयात. आता यामध्ये मी अक्रोड टाकले आहे. हे सुद्धा मी 100 ग्रॅम घेतले आहे. अक्रोड सुद्धा आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे. तर अक्रोडमध्ये सुद्धा लोह, फॉस्फरिक ॲसिड, फ्लोरिक ॲसिड, अनेक प्रकारचे विटामिन भरपूर प्रमाणात असतात. अक्रोड खाल्ल्याने काय होतं, तर कॅन्सरचा धोका सुद्धा आपल्याला कमी होतो. अक्रोड खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, पचनक्रिया आपली सुधारते आणि बुद्धी तेज होते. स्मरणशक्ती देखील आपली यामुळे वाढते. अक्रोड खाल्ल्याने शरीर सुद्धा आपले बळकट होते. आता अक्रोड भाजले, आता मी हे काढून घेते. आता आपण खारीक भाजून घेणार आहोत. खारीकचे मी हे तुकडे केलेले आहे बारीक बारीक. खारीक सुद्धा आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे. तिच्या सेवनामुळे रक्त वाढण्यास नैसर्गिक पद्धतीने मदत होते. खारीक खाल्ल्यामुळे आपल्याला एनर्जी पण भरपूर प्रमाणात भेटते. हाडांच्या संदर्भात काही तक्रारी असतील तर त्या सुद्धा खारीक खाल्ल्यामुळे दूर होतात. डायबिटीजचे जर पेशंट असतील तर आपण हे गोड खात नाही, गोडाचे प्रमाण आपण कमीच करतो की नाही, तर आपण ही खारीकपासून जर मिळालेली गोडी जर साखरेसारखीच असते, मग खारीक वापरून आपण एखादे पदार्थ बनवले तर आपण ते खाऊ पण शकतो आणि त्यातून आपल्याला छान असं गोड पदार्थ सुद्धा खायला भेटतो. खारीक सुद्धा आपली भाजून झाली आहे. आता मी ही काढून घेते आहे. आता यामध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. हे सुके खोबरे मी 1/2 किलो घेतले आहे. खोबरे घेताना आपण चांगल्या क्वालिटीचे खोबरे यामध्ये वापरायचे आहे. आता खोबऱ्यामध्ये सुद्धा खूप प्रमाणात तेल असते, ते आपल्या हाडांसाठी खूप उपयुक्त आहे. सुके खोबरे खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. खोबरे भाजताना थोडेसे लालसर झाले की आपण हे काढून घ्यायचे आहेत. आता हे काढून घेते. आता त्याच कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे मोठे असे तूप टाकून घेते आहे. या तुपामध्ये मी डिंक तळून घेणार आहे.
डिंक तळताना थोडा थोडा टाकायचा, म्हणजे छान असा तो फुलला जातो. मी येथे 100 ग्रॅम हा डिंक घेतला आहे. डिंक खाल्ल्यामुळे काय होते तर अतिरिक्त चरबी असते ती आपली कमी होते. हाडांसाठी आणि कमरेसाठी अतिशय उपयुक्त असा हा डिंक आहे. शरीरावरती जर सूज असेल तर डिंक खाल्ला तर आपल्याला खूपच फायदा होतो. आता सगळा डिंक माझा तळून झाला आहे. आता यामध्ये मी गव्हाचे पीठ टाकून घेते आहे. 2 वाट्या 200 ग्रॅम जवळजवळ हे पीठ आहे. हे सुद्धा आपल्याला छान असे तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे. अतिशय खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. पीठ आपण कच्चे नाही ठेवायचे. जर कच्चे तर ठेवले तर आपल्या लाडूची चव खराब होते. असे छान पद्धतीने हे पीठ मी भाजून घेतले आहे. आता आपण भाजलेले सगळं साहित्य थंड झालं आहे. आता थंड झाल्यानंतर खारीक आणि खोबरं दोन्ही थोडं थोडं एक घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि बारीक करायचं. जर आपण असं दोन्ही एकत्र करून बारीक केलं तर पटकन बारीक होतं. हे बघा, अशा पद्धतीने हे बारीक करून झालं आहे. असंच मी सगळं बारीक करून घेते आहे. बदाम, काजू, अक्रोडसुद्धा आपण यामध्ये बारीक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे सुद्धा बारीक करून झाले आहे. आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. तर डिंक जो तळून ठेवला होता तो सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक करून घेते आहे, म्हणजे पटकन बारीक होतो. बारीक केलेला डिंकसुद्धा या मिश्रणामध्ये मी टाकून घेते आहे. आता काय करायचं, आपण भाजून ठेवलेलं पीठसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे. परत एकदा छान असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत सगळं साहित्य. वेलची पावडर टाकली 1 चमचा आणि जायफळ मी यामध्ये बारीक करून टाकते आहे किसणीने. पटकन बारीक होतं आणि जायफळ टाकल्यानंतर लाडूची चव ना दुप्पट वाढते. तुम्ही सुद्धा असं जायफळ टाकून करून बघा. आता यामध्ये भाजलेली खसखस, भाजलेले अळीव सुद्धा आपण टाकून घेणार आहोत. यामध्ये मला आता गूळ टाकायचा आहे, तर थोडासा मी तो मेल्ट करून टाकणार आहे. तर गूळ मी कढईमध्ये टाकला आहे. थोडासा मेल्ट झाला, अगदी थोडासा फेस यायला लागला की तो आपण काढून घ्यायचा. पाक नाही करायचा आपल्याला. आता ह्या वाटलेल्या सगळ्या मिश्रणामध्ये हा गूळ टाकून घेणार आहोत आणि हे गरम असल्यामुळे आपण हे कलताच्या साहाय्यानेच मिक्स करणार आहोत. हे मिश्रण आपल्याला चांगलं व्यवस्थित आता हलवून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता यामध्ये मी थोडंसं तूप उरलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घेते आहे. तूपसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे की नाही. हाडांच्या मजबूतीसाठी आणि स्किनसाठी तूप हे खूपच उपयुक्त आहे. आता तूप टाकल्यानंतर परत एकदा मिक्स केलं आणि याचे लाडू मी वळायला घेतले आहे. पटकन लाडू वळतात, अजिबात वेळ लागत नाही. अशा पद्धतीचे तुम्ही लाडू बनवून बघा. पटकन झटपट लाडू तयार होतात आणि या थंडीमध्ये तर हे नक्की करून बघा. माझ्या ह्या लाडूचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला, तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते. किती छान असे आपले लाडू तयार झाले आहेत.